नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये। भारतामध्ये महादेवांची 12 ज्योतिर्लिंगे आहेत आणि आज आपण जाणार आहोत पहिल्या ज्योतिर्लिंगाला, अर्थात गुजरातमधील सौराष्ट्र येथे असणारे सोमनाथ। सोमनाथला जाण्यासाठी बाय ट्रेन, बाय रोड असे पर्याय उपलब्ध आहेत। मुंबईच्या बांद्रा टर्मिनस येथून बांद्रा वेरावळ एक्सप्रेस ही गाडी रोज 1:45 वाजता सुटते आणि सकाळी 7 वाजता वेरावळ जंक्शन या ठिकाणी पोहोचते। वेरावळ हे शहर गुजरातमधील एक मोठे बंदर आहे आणि या वेरावळ शहरापासून श्री सोमनाथांचे मंदिर हे 5 ते 7 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे। बांद्रा टर्मिनस येथून निघालेली ही ट्रेन समुद्राच्या किनाऱ्याने प्रवास करत करत गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते। या प्रवासाच्या निमित्ताने आपल्याला गुजरात राज्यातील अनेक शहर पाहता येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या शहराची लूट केली, हे शहरही आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते। सद्यस्थितीला सुरत ही कापडाची एक मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे। अशा प्रकारची अनेक शहरं, नद्या, तलाव, त्याच्यावरचे पूल पाहत पाहत आपला प्रवास वेरावळ या ठिकाणी येऊन थांबतो। सकाळी 7 वाजता वेरावळ जंक्शन येथे उतरल्यानंतर वेरावळ जंक्शन येथून ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत। वेरावळ जंक्शन ते श्री सोमनाथ मंदिर या 5 ते 7 किलोमीटरच्या प्रवासासाठी मानसी 30 रुपये इतके भाडे आकारले जाते। सोमनाथ मंदिराच्या अगदी जवळच हे छोटे छोटे पांढऱ्या रंगाचे जे तंबू आहेत, त्या ठिकाणी आपल्याला लगेज काउंटर उभारलेले दिसून येतात। या लगेज काउंटरला आपल्याला मोबाईल आणि आपल्यासोबत आपण आणलेले सामान हे जमा करून त्याची रीतसर पावती किंवा टोकन घ्यावे लागते। सामान ठेवण्यासाठी 10 रुपये प्रति तास प्रति बॅग असा दर आहे, कारण मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल, वॉलेट आणि कुठल्याही प्रकारची बॅग आपल्याला घेऊन जाता येत नाही। त्यामुळे मोबाईल कॅमेरा आतमध्ये घेऊन जाता येत नाही। मात्र मंदिराच्या आतील आवारामध्ये व्यावसायिक फोटोग्राफर आपली सेवा उपलब्ध करून देतात। 100 रुपयामध्ये ते तुम्हाला अतिशय छान तुमचा फोटो काढून 5 मिनिटांमध्ये हातात देतात। सोमनाथ मंदिर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेलं एक सुंदर मंदिर आहे। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेलं असल्यामुळे या ठिकाणी तापमान खूप असते, त्यामुळे शक्यतो या ठिकाणी उन्हाळ्यात जाण्याचे टाळावे। ऑफ सीझनला गेल्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचे श्री सोमनाथाचे दर्शन झाले। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाची मनमोहक दृश्य आपल्याला दिसत आहेत। आपण पाहत आहात हे श्री सोमनाथाचे जुने मंदिर आहे। त्याचा जीर्णोद्धार सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे। या मंदिराच्या अगदीच बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याद्वारे स्थापित जुने सोमनाथ मंदिर आहे। जुन्या सोमनाथ मंदिराची ही दृश्य आता आपण पाहत आहोत। नवीन मंदिराप्रमाणे जुने सोमनाथ मंदिरही 2 मजली आहे। या जुन्या सोमनाथ मंदिराच्या पुढे भाविकांना बसण्यासाठी एक फार मोठा पॅसेज आहे आणि या पॅसेजमध्येच अहिल्यादेवींचा पुतळा आहे। जुन्या सोमनाथ मंदिराची दर्शन रांग इथून सुरू होते। दर्शन रांगेतून पुढे सरकत असताना भक्त मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतात। हे मंदिर दुमजली आहे। इसवी सन 18व्या शतकामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या ठिकाणी सोमनाथ या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे। या मंदिराच्या समोरच सोमनाथ ट्रस्ट द्वारे चालवण्यात येणारे निशुल्क भोजनालय आहे। त्याची वेळ सकाळी 11 ते 3 आणि रात्री 8 ते 11 अशी आहे। भोजनासाठी सर्वप्रथम आपल्याला निशुल्क पास घ्यावा लागतो आणि रांगेत उभे राहून हाच पास किंवा टोकन काउंटरला जमा केल्यानंतर आपल्याला भोजन मिळते। भोजनामध्ये 2 भाजी, चपाती, वरण, भात आणि एक गोड पदार्थ असतो। भोजन झाल्यानंतर सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या आसपास असणारी धार्मिक स्थळे पाहण्याची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे।
फक्त 30 रुपये इतक्या माफक दरामध्ये ट्रस्टची ही बस आपल्याला विविध धार्मिक स्थळं फिरवते. आणि बसची वेळ आहे सकाळी 8 आणि दुपारी 3 वाजता. यातील आपलं पहिलं तीर्थ आहे बाणगंगा तीर्थ, अर्थात समुद्रातील शिवलिंग. जरा नावाचा शिकारी या ठिकाणी शिकार करण्यासाठी आला असता त्याला दूरवर अंतरावर हरणाच्या डोळ्यासारखं काहीतरी चमकल्यासारखं दिसलं आणि त्याने त्या दिशेने बाण मारला, म्हणून याला बाणगंगा तीर्थ असे म्हणतात. अरबी समुद्रात असणाऱ्या या शिवलिंगावर अरबी महासागर सतत जलाभिषेक करत असतो. इथून डाव्या बाजूला पाहिलं तर आपल्याला श्री सोमनाथाचे मंदिर अगदी स्पष्ट दिसते. ट्रस्टच्या बसमध्ये जो ड्रायव्हर आहे तोच गाईड असून प्रत्येक स्थळाविषयी तो अचूक माहिती देत असतो आणि बस इथे किती वेळ थांबणार याची आपल्याला कल्पना दिलेली असते. आम्हाला इथे दिले होते फक्त 10 मिनिट. त्यानंतर बस सुरू झाली आणि बस निघाली बालका तीर्थ या स्थळाच्या दिशेने. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाणगंगा तीर्थापासून जरा नावाच्या शिकाऱ्याने हरणाचे डोळे समजून जो बाण सोडला तो बाण 1 किलोमीटर दूर असणाऱ्या बालका तीर्थ येथे विश्रामावस्थेत बसलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या पायाला येऊन लागलेला आहे. येथे भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसले असताना त्यांना बाण लागला. हे पिंपळाचे झाड आजही या ठिकाणी आहे. बाण सोडल्यानंतर जरा नावाचा शिकारी या ठिकाणी आला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपला बाण हा हरणाला नाही तर भगवान श्रीकृष्णाला लागलेला आहे. त्यामुळे जरा या शिकाऱ्याने भगवान श्रीकृष्णाची माफी मागितली. मात्र श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की तुझा यामध्ये काहीच दोष नाही. रामावतारामध्ये तू बाली होता आणि माझा तुझ्याकडून चुकून वध झालेला होता. त्यावेळेस पुढच्या जन्मामध्ये तू मला मार असं मी तुला सांगितलेलं होतं आणि आता नेमकं तेच झालं. या ठिकाणी आम्हाला अर्धा तास इतका वेळ देण्यात आलेला होता. त्यानंतर बस पुन्हा सुरू झाली आणि भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष ज्या ठिकाणी प्राण सोडला ते ठिकाण म्हणजे गोलोकधाम. त्या गोलोकधामकडे आता आमची बस निघालेली आहे. या गोलोकधाम तीर्थ या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत, जसे की गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, श्रीकृष्ण चरण पादुका इत्यादी. बालका तीर्थ या ठिकाणी श्रीकृष्णांना बाण लागल्यानंतर आपला अंत्यकाळ जवळ आला आहे याची जाणीव झाल्यामुळे श्रीकृष्णांनी आपले मोठे बंधू बळराम यांना बोलवून घेतले आणि बळीरामांना सांगितले की मला एखाद्या निवांत ठिकाणी घेऊन चला. त्यामुळे बळीराम श्रीकृष्णाला घेऊन या ठिकाणी म्हणजेच गोलोकधाम या ठिकाणी आले. इथेच गोलोकधाममध्ये हिरण नदीच्या किनारी श्रीकृष्णांनी आपला शेवटचा श्वास घेतला आणि भगवान श्रीकृष्णांचा अंत्यविधीही याच ठिकाणी पार पडला. जिथे श्रीकृष्णाचा अंत्यविधी झाला त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या चरणपादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या देहाला अग्नी दिल्यानंतर चिता जळत असताना हिरण नदीला प्रचंड पूर आला आणि अर्ध जळालेलं श्रीकृष्णाचं प्रेत या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं. इथून वाहत असणारी हिरण नदी ही 1.5 किलोमीटर पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. या नदीबरोबरच श्रीकृष्णाचं अर्धवट जळालेलं शरीर हेही समुद्राला जाऊन मिळालं आणि श्रीकृष्णाचं तेच अर्धवट शरीर श्री जगन्नाथपुरी या ठिकाणी मिळालं. त्यामुळे जगन्नाथपुरी हे 4 धामांपैकी 4थं धाम म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भरपूर मंदिर असल्यामुळे आम्हाला 2 तासाचा वेळ मिळालेला होता. यानंतर बस परत निघाली सूर्य मंदिराच्या दिशेने. हे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. सूर्य मंदिर आता आपण निघालो आहोत त्रिवेणी संगमाकडे. हा आहे त्रिवेणी संगम, म्हणजेच 3 नद्यांचा येथे संगम होतो आणि त्या नद्यांची नावे आहेत हिरण, कपिला आणि सरस्वती. आता आपण जाऊयात श्रीराम मंदिराकडे. या श्रीराम मंदिराचा कारभार श्री सोमनाथ ट्रस्ट यांच्याद्वारे संचलित करण्यात येतो.
श्रीराम मंदिर हे दुमजली मंदिर आहे. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सुबक मूर्ती आहेत. भक्तांना रामायणाचं पारायण करण्यासाठी या ठिकाणी उत्तम आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला परशुरामाचे मंदिर आहे. असे म्हटले जाते भगवान परशुराम यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. परशुरामांच्या मंदिरासमोर एक जलकुंड आपल्या नजरेस पडते. हे भगवान परशुरामांचे मंदिर असून या मंदिराच्या आतमध्ये भगवान परशुरामाची मनमोहक मूर्ती आहे. जय श्रीराम. श्रीराम मंदिर हा आमचा सोमनाथ दर्शनचा शेवटचा पॉईंट होता. श्रीराम मंदिराला भेट देऊन आता आम्ही चाललोय सोमनाथ बीच या ठिकाणी. श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या अगदी जवळच 200 मीटर अंतरावर हा सोमनाथ बीच आहे. या सोमनाथ बीचवर जाण्यासाठी 5 रुपये प्रति व्यक्ती इतकी प्रवेश फी आकारली जाते. आलेल्या पर्यटकांकडून जी प्रवेश फी आकारली जाते त्या मिळालेल्या पैशातूनच या सोमनाथ बीचची साफसफाई, स्वच्छता केली जाते. त्यामुळेच आपण पाहू शकता हा बीच किती स्वच्छ आणि सुंदर दिसतो आहे. या बीचवरच श्री बजरंगबलीची एक उंच मूर्ती आहे जी की आपले ध्यान खेचून घेते. अनेक भाविक सायंकाळी 5 नंतर या बीचला भेट देतात आणि खूप एन्जॉय करतात. या बीचवर कॅमेल राईड्स, हॉर्स राईड्स अशा राईड्स उपलब्ध आहेत. अनेक भाविक पर्यटक या बीचवर येतात आणि मनसोक्त एन्जॉय करतात. या बीचवरील समुद्रकिनाऱ्याचे पाणी अतिशय निळेशार आणि स्वच्छ आहे. त्यामुळे अनेक लहान थोर या पाण्यामध्ये भिजण्याचा, या पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद घेतात. या बीचवर बंच कंपनी तर फारच खुश असते. आम्हीही या बीचवर फार एन्जॉय केलं आणि ते क्षण फोटोरूपी कॅमेऱ्यामध्ये कायमस्वरूपी कैद केले. याच सोमनाथ मंदिरामध्ये सायंकाळी 7:30 ते 8:30 यावेळेस मंदिराजवळ लेझर शो आयोजित केला जातो. तो मात्र नक्की पहा. रात्री 11 वाजता वेरावळ येथून सोमनाथ ओखा एक्सप्रेस या गाडीने आम्ही द्वारकेकडे प्रस्थान केले आणि सोमनाथची यात्रा संपवली. ओम नमः शिवाय.